पैठणकरांनो, तुम्हाला माहिती आहे का, पैठणच्या इतिहासात असा एक क्षण आला जिथे एका पवित्र स्थळाचं अस्तित्व संपवण्याचा निर्णय झाला आणि जे काही घडलं ते कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं. ही कथा आहे प्रतिष्ठान नगरीच्या ग्रामदैवताची, दौलेश्वर महादेवाची. तर कथा अशी आहे की इंग्रजांच्या काळात आणि त्याच काळातील यवन राजवट अस्तित्वात असताना या भागात मोठे बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच प्रयत्नातून दौलेश्वर महादेवाच्या पिंडीला हटवून तिथे मस्जिद उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मग काय, महादेवाच्या पिंडीला मोठे साखळदंड बांधण्यात आले आणि ते साखळदंड मोठ्याच्या मोठ्या धिप्पाळ हत्तीला जोडण्यात आले होते. त्या क्षणी हत्ती पिंडीला ओढू लागले. त्या क्षणी काहीतरी चमत्कार घडला आणि तो चमत्कार बघून सगळे घाबरून गेले. महादेवाच्या पिंडीमधून रक्ताच्या धारा उडाल्या आणि मग काय, हत्ती सुद्धा पुढे सरकू शकले नाहीत आणि पिंड देखील जागेवरून हलवता आली नाही. हे दृश्य बघून तेथील यवन समाज सगळे गोंधळून मागे फिरले. गावकऱ्यांसाठी हा फक्त प्रसंग नव्हता, तो एक चमत्कारच होता. तत्कालीन ग्रामस्थांनी महादेवाचा अभिषेक केला आणि पिंडीची पुनर्स्थापना जशीच्या तशी केली आणि आजही महादेवाच्या पिंडीवर साखळदंडाचे वर स्पष्टपणे पाहायला मिळतात. तर पैठणकरांनो, गेले आहात का कधी दर्शनासाठी दौलेश्वर महादेवाच्या मंदिरात? गेले आहात का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या भागात अजून एक नवीन कथा घेऊन.